अकोट शहरात कोविड संसर्गाचा फैलाव होत आहे। संसर्ग ओळखून वेळेत रुग्ण उपचारासाठी आला की तो हमखास बरा होतो। त्यासाठी शहरात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या संदिग्ध रुग्णांना ओळखून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे तात्काळ संदर्भित करावे व प्रशासनाला मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी केले आहे। अकोट येथील तहसीलदार कार्यालयात पंचायत समिती सभागृहात कोरोना संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, पंचायत समिती सभापती लता नितोने, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चौहान, उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार गीते, मुख्य अधिकारी अकोटकर, पोलीस अधिकारी तसेच शहरातील खासगी डॉक्टर, नगरसेवक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चौहान यांनी कोविडची लक्षणे, त्या संदर्भात घ्यावयाची काळजी व याबाबत खासगी प्रॅक्टिस नर्स डॉक्टर्सने घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हाधिकारी पापडकर म्हणाले की रुग्ण लवकर ओळखून ही कोरोना संसर्ग रोखण्याचा व संसर्गित रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे। त्यामुळे आपण बाधित रुग्णाला पूर्ण बरे करू शकतो। शिवाय संदिग्ध व व्याधीग्रस्त रुग्णांवर वेळेत उपचार सुरू केल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते। त्यासाठी रुग्ण प्राथमिक अवस्थेत ओळखण्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे। नगरसेवकांची ही जबाबदारी महत्त्वाची आहे। यावेळी उपस्थित नगरसेवकांना संबोधित करताना जिल्हाधिकारी पापडकर यांनी सांगितले की आपला स्थानिक पातळीवरील संपर्क वापरून रुग्ण ओळखण्यात चाचण्या करण्यासाठी उपचारासाठी प्रशासनाला सहकार्य करा। त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व चाचण्या व उपचार सुविधांची सज्जता व उपलब्धता करण्यात आली आहे। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।